नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरपासून आपण बोर्डाचे न्यूमेरिकल्स पाहत आहोत. त्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण 2-3 एक्झाम्पल्स बघितले. आजच्या लेक्चरला सुद्धा आपल्याला 2 एक्झाम्पल्स पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला मी ग्रुपवरती टाकलं होतं एक्झाम्पल नंबर 21 टेक्स्ट बुकमधलं आहे, ते आपण आजच्या लेक्चरला सॉल्व्ह करून बघूया. हे एक्झाम्पल सुद्धा रोटेशनल डायनॅमिक्सवरच डिपेंड्स आहे. काय आहे एक्झाम्पल ते बघूया. तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, तुमच्या समोर सुद्धा शीट असणं गरजेचं आहे. पहा, अ फ्लाय व्हील used to prepare earthenware pots is set into rotation at 100 rpm. याचा अर्थ असा झाला, एक फ्लाय व्हील आहे. फ्लाय व्हील म्हणजे गोल चाक आहे, जे की मातीची भांडे बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कुंभार आहे त्याच्याकडे एक असं चाक असतं, ते फिरवलं जातं, त्याच्यावरती मातीची भांडी तयार करतात. असं एक फ्लाय व्हील आहे, गोल चाक आहे, जे की रोटेशन मध्ये फिरवलं जातं. आणि हे जे फ्लाय व्हील आहे त्याची रोटेशन सुरुवातीला दिली तुम्हाला 100 rpm. दॅट इज n1 इज इक्वल टू, आपल्याला दिलेला आहे n1 इक्वल टू 100 rpm. इट इज इन द फॉर्म ऑफ अ डिस्क. याचा अर्थ हे जे फ्लाय व्हील आहे हे फिरताना डिस्क सारख्या आकारामध्ये आहे. डिस्क म्हणजे आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला इथे डिस्कची मुवमेंट ऑफ इनर्शिया वापरावी लागेल. म्हणजे हे जे फ्लाय व्हील आहे ते डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ अ डिस्क ऑफ मास 10 kg. दॅट मीन्स त्या डिस्कचं मास दिलेलं आहे 10 kg अँड रेडियस 0.4 मीटर. याचा अर्थ रेडियस दिली त्या डिस्कची 0.4 मीटर. A lump of clay of mass 1.6 kg falls on it. याचा अर्थ हे जे फ्लाय व्हील आहे डिस्क सारखं फिरणारं, त्याच्यावरती एक चिखलाचा गोळा, लंप ऑफ क्ले म्हणजे चिखलाचा गोळा, जो की किती मास आहे त्याचं 1.6 kg एवढं मास आहे, तो या डिस्क वरती पडतो असं दिलंय. याचा अर्थ स्मॉल एल मी कन्सिडर करतो. 1.6 kg falls on it and adheres म्हणजे चिटकून बसतो it at a certain distance x. म्हणजे थोडक्यात तो जो पॉइंट आहे त्या डिस्क वरती ऍक्सिस ऑफ किंवा सेंटर पासून तो किती डिस्टन्स वर पडतोय, x एवढ्या डिस्टन्स वर. आणि आपल्याला हा xच काढायचा आहे, डिस्टन्सच काढायचा आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे कॅल्क्युलेट x if wheel now rotate at 80 rpm. म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं असेल, या व्हील वरती चिखलाचा गोळा पडायच्या आधी त्याची फ्रिक्वेन्सी होती 100 rpm. बट ज्या वेळेस लंप ऑफ क्ले एवढ्या मासचा त्या व्हील वरती पडतो त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ रोटेशन्स चेंज होतात आणि नंबर ऑफ रोटेशन्स होतात त्यावेळेस 80 rpm. याचा अर्थ n2 इक्वल टू 80 rpm. आता बघा, तुमच्या इथे लक्षात आलं असेल, ज्या अर्थी n1 आणि n2 दिलेला आहे याचा अर्थ हे एक्झाम्पल आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमच्या साहाय्याने सोडवायचं आहे. मग आता इथे आपल्याला कॉन्सेप्ट कुठला वापरायचा आहे, तर द टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर अ लंप ऑफ क्ले फॉल्स ऑन दिस व्हील इज इक्वल टू the total angular momentum after a lump of clay falls on this wheel. म्हणजे हा चिखलाचा गोळा चाकावरती पडण्याच्या आधीच अँग्युलर मोमेंटम हे कशाला इक्वल असेल, तर हा चिखलाचा गोळा या चाकावरती पडल्यानंतरचा अँग्युलर मोमेंटम, या दोन्हींना तो इक्वल असेल. आता आपण त्यामध्ये म्हणतो अकॉर्डिंग टू कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम L1 इक्वल टू L2. म्हणजे मी लिहितो I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला कशाच्या पद्धतीने सोडवायचं आहे, तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया बिफोर अ लंप ऑफ क्ले फॉल्स ही वेगळी असली पाहिजे, आणि ज्या वेळेस तो चिखलाचा गोळा त्या डिस्क वरती पडतो
त्यावेळेसची मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळी असली पाहिजे. आपण त्या डंबेल्सच्या एक्झाम्पल्स मध्ये सुद्धा पाहिलं होतं. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढली होती आपण. दोन्ही डंबेल्सची आणि रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केली होती. इथेही तसंच आहे. नाव आता बघूया आपण. हे झालं अँग्युलर मोमेंटम बिफोर अ लंप ऑफ क्ले फॉल्स आणि हे झालं अँग्युलर मोमेंटम आफ्टर लंप ऑफ क्ले फॉल्स. त्याच्यामुळं सुरुवातीला जर फक्त डिस्क होती तिची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार तर 1/2 mr चा स्क्वेअर. ओमेगा 1 काय असेल तर 2πn1 इक्वल टू. आता नंतरची मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाली डिस्कची तर तुम्हाला त्या स्मॉल चिखलाचा जो गोळा आहे त्याची सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यात ऍड करावी लागेल. म्हणजे आपल्याला नंतरची मोमेंट ऑफ इनर्शिया I2 कशी मिळेल तर I2 मध्ये असणार डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr² प्लस त्या चिखलाच्या गोळ्याची मोमेंट ऑफ इनर्शिया mx² आणि इनटू ओमेगा 2 काय असणार तर 2πn2. बघा तुम्हाला समजलं का. I1 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया तो चिखलाचा गोळा त्या डिस्कवर पडण्याआधीची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि I2 म्हणजे चिखलाचा गोळा पडल्यानंतरची मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हे x तुम्हाला काढायचे. हे तुम्ही हे जर बघितलं तर ते mr² च्या फॉर्म्युल्यानुसार केलं मी. r म्हणजे डिस्टन्स त्या मासचं म्हणून मी त्या r च्या ऐवजी आपण काय कन्सिडर करतो x. तर हे अशा पद्धतीने इक्वेशन आपल्याला मिळेल. आता याच्यात कॅन्सल काय होऊ शकतं तर 2π कॅन्सल होईल. आपण काय शिल्लक राहील 1/2 mr² इनटू n1 इज इक्वल टू इथं ब्रॅकेट मध्ये राहील 1/2 mr² प्लस mx² इथं n2 शिल्लक राहील. नाव आपण यात काही व्हॅल्यू पुट करूया. तुम्ही जर इथं बघितलं तर 1/2 व्हॉट इज कॅपिटल M इनटू 10 इनटू r². r ची किंमत आहे 0.4 0.4 इनटू 0.4 इनटू n1 आहे 100 इज इक्वल टू 1/2 इनटू 10 इनटू 0.4 इनटू 0.4 प्लस m आहे 1.6 x² इनटू n2 येतं 80. बघा तुम्हाला सगळ्या किमती टाकलेल्या लक्षात आल्या का. थोडंसं सिम्प्लिफाय करतो. इथे जर तुम्ही बघितलं 0.4 इनटू 0.4 0.16 होईल. 2 ला 10 ने डिवाइड होईल 5 येईल. 5 इनटू 0.16 इनटू 100 इज इक्वल टू इथं ब्रॅकेट मध्ये इथं पण तसंच होईल. 5 ने इथं डिवाइड होईल इनटू 0.16 प्लस 16 x² इथे इनटू 80 राहील. नाउ कन्सिडर इथे जर तुम्ही बघितलं तर 16 इनटू 100 0.16 इनटू 100 इनटू 16 येणार इज इक्वल टू हे राहील 0.16 इनटू 5 असं जर आपण केलं किंवा आपण त्याला थोडासा तसंच ठेवूया 0.16 प्लस 16 x² इथे 80 आहे आपल्याकडे. आता तुम्ही जर इथे बघितलं हा 80 जर इकडे जाऊन डिवाइड झाला तर किंवा 16 इनटू 5 80 कॅन्सल तर 1 राहील आणि इथे किती येणार आहे पॉइंट इथं 16 इनटू 5 पण लिहूया असं 5 इनटू 0.16 आणि प्लस इथं 16 x² शिल्लक राहील. हे 80 आणि हे 80 इकडलं कॅन्सल होईल. बघा तुमच्या लक्षात येतं का अशा पद्धतीने. नाव आता तुम्ही जर बघितलं तर हे किती येणार आहे 1 पॉइंट आपल्याला या ठिकाणी मिळेल पहा. या ठिकाणी 0.4 आणि 0.4. ओके आपण सिम्प्लिफाय करूया. 16 इनटू 5 80 पॉइंट 0.8 मिळेल आपल्याला 0.8 मिळेल प्लस 16 x² 16 x² इज इक्वल टू 1 मायनस 0.80 केलं तर आपल्याला हे 0.20 मिळेल. 16 x² बरोबर मिळणार 0.20 डिवाइडेड बाय 60 आणि तुम्ही जर याला सॉल्व केलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळतो रूट
0.125 आणि डायरेक्ट आन्सर मिळेल 0.35. हे आपल्याला x ची किंमत मिळेल. x बरोबर रूट तुम्ही लॉग ने सॉल्व्ह करून बघू शकता किंवा डायरेक्ट आन्सर तुम्ही कसं काढू शकता. तर 0.35 मीटर हे आपल्याला त्या ठिकाणी x ची किंमत मिळेल. काय हा कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करू शकता. इथला मेन कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे की हा जो हे जे एक्झाम्पल आहे हे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की n1 आणि n2 ह्या दोन दिल्यात तुम्हाला. आणि परत एकदा व्यवस्थित पहा प्रॉब्लेम काय ते समजून घ्या. अ फ्लायव्हील युज्ड टू प्रिपेअर अर्थनवेअर पॉट्स इज सेट इनटू रोटेशन. म्हणजे एक चाक आहे जे की मातीचं भांडं बनवण्यासाठी वापरलं जातं. त्या चाकाला जर फिरवलं 100 rpm ने त्या चाकाचं मास तुम्हाला दिले, त्या चाकाची रेडियस तुम्हाला दिली आणि दिले पण ते चाक डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण इथे मोमेंट ऑफ इनर्शिया ही डिस्कची वापरली. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला? तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे सुरुवातीला n1 n2 आणि सिम्प्लिफाय केलं तर इथे यूज केलं आपण ऍप्लिकेशन्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे त्या चाकावरती चिखलाचा गोळा पडण्याच्या आधीची मोमेंट ऑफ इनर्शिया नाही टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू तो चिखलाचा गोळा त्या चाकावर पडल्यानंतरचा अँग्युलर मोमेंटम. हे दोन्ही कन्वर्ट असतात. त्याच्यावरून आपल्याला मिळालं I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2 आणि आपण ते सिम्प्लिफाय केले. आता ज्यावेळेस चिखलाचा गोळा पडतो त्यावेळेस त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला ऍड करावी लागते आणि म्हणून I1 हा pmr² + mx². x म्हणजे जेवढ्या डिस्टन्स वरती तो चिखलाचा गोळा पडलेला आहे ते डिस्टन्स आपल्याला करायचं आहे. तुम्ही हे सगळं सिम्प्लिफाय करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरून आपल्याला आन्सर मिळेल. ह्या इथून पुढे हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. जरी माझ्याकडून काही मिस्टेक झाली असेल किंवा मध्ये तुम्ही सोडू शकता. आन्सर फायनल आपल्याला अशा पद्धतीने मिळेल. तुम्ही स्वतः सोडून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण कसा करायला पाहिजे. ते मी इथे दाखवलेलं आहे. 1 - 0.80 होईल ते 0.20 आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आन्सर जे आहे ते फाइंड आउट करता येईल. तर अशा पद्धतीने आपण जे आहे इथं x² आपल्याला 0.125 मिळतो. x मिळतो 0.125 त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे फायनल आन्सर मिळेल. नाउ कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल जे की तुम्हाला सांगितलं होतं 21 आणि लास्ट एक्झाम्पल आहे त्यामध्ये 22 नंबरचं एक्झाम्पल जे आहे बोर्डाच्या पुस्तकामध्ये ते आपण बघूया काय आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 22. आता त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलंय तुम्ही एक्झाम्पल समोर ठेवायचंय. मी ते इथं ठीक आहे मी राईट डाऊन करतो. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an inclined the rises by 3 in every 5. The object gains a speed root 10 meter per second as it travels a distance 5/3 along the incline. When can be the what can be the possible shape of the object. तर या ठिकाणी आपल्याला त्या ऑब्जेक्टचा शेप फाइंड आउट करायचा आहे. आता तो कशा पद्धतीने काढायचा ते आपण बघूया. तुम्ही जर प्रॉब्लेम रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट अँड ऑब्जेक्ट रोल्स डाऊन असं म्हटलेलं आहे. आता ज्या अर्थी ऑब्जेक्ट रोल्स डाऊन म्हटलेलं आहे म्हणजे
हे एक्झाम्पल रोलिंग मोशनचं आहे. सिंपल हे जे एक्झाम्पल आहे रोलिंग मोशनचं आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अन ऑब्जेक्ट रोल्स डाऊन. ऑब्जेक्ट कुठला आहे माहित नाही, तेच काढायचं आहे. ऑब्जेक्टचा शेप कुठला असेल आपण बघितलं. मोमेंट ऑफ इनर्शियाचे आपण ऍप्लिकेशन्स बघितले. त्यामध्ये आपण बघितलं देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ रिजिड बॉडी. रिंग आहे, त्यानंतर डिस्क आहे, अशा स्पियर आहे, अशा वेगवेगळे हॉलो सिलेंडर आहे, अशा वेगवेगळ्या बॉडीज आहेत. तर त्यांनी असं म्हटलंय पहा, ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग इन्क्लाइन लाईन. इन्क्लाइन प्लेनच्या अलॉंग असं तो ऑब्जेक्ट रोल होतोय. शेप आपल्याला माहिती नाही, काही शेप असू शकतो. बाय 3 इन एव्हरी 5. 3 इन एव्हरी 5 याचा अर्थ जर पायऱ्या असतील तर त्या ठिकाणी तो कॉन्सेप्ट आपल्याला दिला. समजा 3 पायऱ्या चढल्या, 5 पायऱ्या चढल्या तर 3 मीटर डिस्टन्स कव्हर करतो असं आपल्याला स्टेप्स वाईज दिलेलं आहे. द ऑब्जेक्ट गेन अ स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल √10 मीटर पर सेकंड ही त्या ऑब्जेक्टची आपल्याला वेलोसिटी दिलेली आहे. आता सगळ्यात पहिले हे समजून घ्या की प्रॉब्लेमचा म्हणजे त्या रिजिड बॉडीचा शेप कशावरून काढायचा. तुम्ही जर बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल प्रत्येक बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढतो. तुम्हाला मागे शिकवलं तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे n/m² असा असतो. हा n त्या बॉडीचा शेप दाखवतो. कारण तुम्ही जर बघितलं प्रत्येक बॉडीच्या शेप नुसार n ची किंमत बदललेली आहे. आणि n म्हणजे काय असतो मागे शिकवलं तुम्ही k²/r². तुम्ही जर k²/r² रेशो काढला तर तुम्हाला लक्षात येईल की ऑब्जेक्ट कोणता आहे. कारण सगळ्याच रिजिड बॉडीसाठी k²/r² ची किंमत सारखी नाहीये. म्हणजे आपलं टार्गेट काय आहे इथं k²/r² काढणं. आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो इन्क्लाइन्ड प्लेनशी रिलेटेड आहे. सिम्प्लिफाय करून बघूया आपण कसं करतो. k²/r² जो रेशो मिळतो तो मिळाला की आपल्याला समजेल की ऑब्जेक्ट कुठला आहे. नाव आता इथं जर आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं स्टेप्स बाय दिलेला आहे. म्हणजे 3/5 एव्हरी 3 इन एव्हरी 5 याचा अर्थ हाईट 3 दिलेली आहे आणि आपल्याला डिस्टन्स जे आहे त्या स्टेप्स समजा असं स्टेप वरून रोल्ड होतोय असं कन्सिडर करायचं. असं रोल्ड होतोय तर हाईट दिलेली आहे 3 आणि स्टेपचं डिस्टन्स दिले 5. म्हणजे h = 3 आणि s = 5. इथे बघा अशा प्रकारे कंडिशन दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी असं दिलंय की तो किती डिस्टन्स कव्हर करतो. तर त्या ठिकाणी मी x कन्सिडर करतो, x किंवा s कन्सिडर करतो. तर त्या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे 5/3. आता एक लक्षात घ्या इथं आपल्याला खूप सोपं दिलंय की h = 3 आणि s = 5. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तो इन्क्लाइन प्लेन वरून जातोय there is a rise of 3 for 5. 3 for in every 5 असा अर्थ दिलाय. याचा अर्थ जर आपल्याला स्मॉल h हाईट काढायची असेल तो किती हाईट म्हणजे इथून आता हे बघा ही हाईट तो प्रत्येक स्टेपला वेगळी असेल पण आपल्याला ही हाईट काढायची असेल की 3 in 5 तो किती हाईट वर जातो तर आपल्याला ती स्मॉल h काढायची समजा. तर स्मॉल h काढण्यासाठी हे h/s इनटू हा x करावा लागेल. म्हणजे आपल्याला किती मिळतं पहा तर 3/5 इंटू 5/3 असं जर केलं तर आपल्याला स्मॉल h ची किंमत किती मिळते 1. म्हणजे तो एव्हरी 3 इन एव्हरी 5 मध्ये ग्राउंड सरफेस पासून तो किती हाईट वरती जातो तर तो 1 एवढ्या हाईट वर जातो. हे स्टेप्स नुसार डायग्राम बघा तुम्ही पॉज करून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे h मिळाला. आता आपण काय करणार आहोत आपलं मेन टार्गेट आहे काय फाइंड आउट करणं k²/r² फाइंड करणं. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे v √2gh. आता प्रॉब्लेम मध्ये g दिला नाहीये पण तो आपण 10 घ्यायचा आहे आपल्या सिम्प्लिसिटी साठी. 2gh अपॉन 1 k²/r². या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण v ची किंमत काढू शकतो. k²/r² ची किंमत काढू शकतो. व्हॉट इज v? √10 मीटर पर सेकंद आहे इज इक्वल टू √2 into 10 into 1 divided by 1 plus k²/r². असं आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला मध्ये किमती टाकल्या तर आपल्याला या ठिकाणी असं मिळेल. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया आपण. दोन्ही बाजूचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर 10 = 2 into 10 20 होईल. 20/1 plus k²/r². क्रॉस मल्टिप्लाय करतो मी किंवा
टर्म शिफ्ट करतो 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 20 अपॉन 10. तुम्ही इथं बघितलं 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 2 मिळतं आपल्याला. याचा अर्थ 1 इक्वल टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस 1 म्हणजे हा 1 इकडे शिफ्ट झाला तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस 1 मिळेल म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची किंमत आपल्याला 1 मिळते. आणि तुम्ही जर त्या सगळ्या फॉर्म्युलाच्या शीट मध्ये जर बघितलं तर कुठल्या रिजिड बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर आहे पण त्याचा कोएफिशियंट 1 आहे. तर अशा दोन बॉडीज असतील, एक आहे हॉलो सिलेंडर आणि एक आहे रिंग. म्हणजे एक तर ती बॉडी रिंग असू शकते किंवा ती बॉडी हॉलो सिलेंडर असू शकते असं आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेम वरून लक्षात येईल. म्हणजे ह्या दोघांची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr स्क्वेअर, कारण के स्क्वेअर आर स्क्वेअर ची किंमत किती आली आहे आपल्याला 1 आली. तर अशा पद्धतीने आपण हा जो न्यूमेरिकल आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर बाकीचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण